नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नवी मुंबई महानगरपालिका आंतरशालेय सांस्कृतिक चषकांतर्गत गायन, नृत्य, लघुनाटिका, पथनाट्य अशा विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। याच स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्या शुभ हस्ते सुप्रसिद्ध संगीतकार राहुल रानडे आणि सुप्रसिद्ध अभिनेते नृत्य कलावंत नकुल घाणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृह इथे संपन्न झाला। या प्रसंगी सांस्कृतिक कार्य आणि क्रीडा विभागाच्या उपायुक्त अभिलाषा म्हात्रे पाटील, महापालिका सचिव चित्रा वाविस्कर, शिक्षण विभागाच्या उपायुक्त संघरत्ना खिल्लारे, क्रीडा अधिकारी रेवाप्पा गुरव आदी मान्यवर उपस्थित होते। महापालिकेच्या वतीने आयोजित गायन स्पर्धेमध्ये एकूण 54 शाळांनी, नृत्य स्पर्धेमध्ये एकूण 65 शाळांनी, लघुनाटिका स्पर्धेमध्ये 28 शाळांनी तर पथनाट्य स्पर्धेमध्ये 23 शाळांनी सहभाग घेतला होता। त्यामध्ये 4000हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभागी होत अंगभूत कलागुण प्रदर्शित करून सर्वच स्पर्धा यशस्वी केल्या। या प्रसंगी प्रसार माध्यमांशी बोलताना पालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी सांगितले, सुनियोजित अशा आधुनिक शहरांप्रमाणे सांस्कृतिक शहर ही नवी मुंबईची ओळख दृढ करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात येत असून नव्या पिढीमध्ये कला आणि संस्कृती जोपासना करण्यासाठी शालेय पातळीवर विविध कला स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। त्या सर्व स्पर्धांना लाभलेल्या मोठ्या प्रमाणावरील सहभाग लक्षात घेता या उपक्रमामागील उद्दिष्ट साध्य होताना दिसलं। नवी मुंबई महानगरपालिकेतल्या सर्वच घटकांपर्यंत आपल्याला पोहोचायचं आणि हा जो नवी मुंबई महानगरपालिकेचा कार्यक्रम आहे हा सगळ्या नागरिकांसाठी कार्यक्रम असला पाहिजे। याच्यामध्ये एक आपल्याला प्रामुख्याने लक्षात घेतलं पाहिजे की वेगवेगळ्या क्षेत्रामधली वेगवेगळ्या माध्यमाची शाळा आहे आणि प्रत्येक आपला इथं उद्देश काय आहे की आपला उद्देश आहे की आपल्या संस्कृतीची जोपासना करणे आणि ही संस्कृतीची जोपासना करण्यासाठी आपल्याला सगळ्या स्तरांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्याच उद्देशाने आपण ठेवलं की सगळ्या मुलांपर्यंत आज अख्खी आपण मराठी भाषेमध्ये नृत्य आहेत, गायन आहेत, लघुनाटिका आहेत, समूह गायन आहेत आणि ह्या ज्या स्पर्धा घेतल्यामुळे काय होईल की मुलांना आपण अनेक शाळा याच्यामध्ये येतील आणि त्या शाळेमधून सुद्धा आपली जी कला आहे, संस्कृती आहे तिला जोपासण्याचं काम होईल। नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये आपण करतोच आहे, परंतु ज्या बाकीच्या खाजगी माध्यमांच्या शाळा आहेत त्यांना सुद्धा ह्या शहराबाबत आत्मीयता असली पाहिजे, त्यांना आपल्याला त्यांना आपण सामावून घेतलं पाहिजे आणि ह्याच उद्देशाने यावर्षी आपण सर्वच नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व शाळांना याच्यामध्ये आपण सहभागी घेतलं आणि आपण आज बघितलं असेल की आज अत्यंत चांगला हा कार्यक्रम दिवसभर आपल्यासाठी लाभलेले जे परीक्षक आहेत ते अत्यंत नामवंत परीक्षक तिथे त्यांनी दिवसभर आपल्या इथे दिला। म्हणजे राहुल रानडेजी आहे, नकुल घाणेकर जी आहेत आणि आणखी 2 स्पर्धक आपल्या इथे होते, त्यांना काही आज जावं लागलं, परंतु ह्या सर्व स्पर्धकांनी सुद्धा एक चांगलं परीक्षण अत्यंत निष्पक्षपणे परीक्षण करणे ही पण काळाची गरज असते आणि त्यांना कुठे मार्गदर्शनाची गरज आहे ती पण त्यांनी केली। मला वाटतं की हा जो कार्यक्रम आहे याचा फलितच ते आहे आणि ते साध्य होण्यासाठी हे सर्व परीक्षकांनी सुद्धा मदत केली। आपण माध्यम प्रतिनिधी आज इथे उपस्थित राहिला, हे माध्यम प्रतिनिधी सर्वांपर्यंत, नागरिकांपर्यंत ही माहिती घेऊन जातात की महानगरपालिका फक्त पाणी, रस्ते किंवा इमारती बांधत नाही तर हे वेगळे जे कला आहेत त्यांना उत्तेजन देण्यासाठी सुद्धा काम करते आणि त्याच्यामधून आपण समाजाचं जे एक चांगला समाज घडण्यासाठी हे सर्व जे आवश्यक असणाऱ्या बाबी ती महानगरपालिका करते। मला खूप आनंद वाटतो, मी त्याचा भाग आहे आणि आम्हाला त्याला हे जे काही कार्यक्रम करण्याची संधी मिळते त्यासाठी सुद्धा आम्ही सर्व यांचे महानगरपालिकेचे सुद्धा मी एक महानगरपालिकेचा प्रतिनिधी म्हणून आज इथे उपस्थित आहे, त्यांचं सुद्धा खूप मी कौतुक करतो। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।